Hello student, welcome back to our channel Chemistry Champion. Today's lecture we will see about what is chemical bonding. So before starting the lecture, click on the subscribe button and get access to our many more conceptual lecture for free. So let's start. What is chemical bonding? Well, to learn the concept of chemical bonding, consider daily life example like salt, glucose, water. We know that salt is made up of sodium and chloride, glucose is made up of carbon, hydrogen, oxygen and water is made up of hydrogen and oxygen. तर आपल्याला माहिती आहे की सॉल्ट हे सोडियम आणि क्लोराईडपासून बनलं, ग्लुकोज हे कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजनपासून बनलं, वॉटर हे हायड्रोजन आणि ऑक्सिजनपासून बनलं. परंतु या सोडियम आणि क्लोराईडला कोणी होल्ड करून ठेवलेले? व्हॉट आर होल्डिंग देम? कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजनला कोणी होल्ड केलं? हायड्रोजन आणि ऑक्सिजनला कोणी होल्ड केलं? फॉर एक्झाम्पल सॉल्टमध्ये 2 ॲटम आहे, सोडियम आणि क्लोराईड. तर त्यांना होल्ड कोणी केलं? सॉल्टचं फॉर्मेशन करण्यासाठी. तर त्याला होल्ड केलं अट्रॅक्टिव्ह फोर्सनी. तसंच कार्बन आणि हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे तिघातही अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे. तसंच वॉटरमध्ये सुद्धा हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या मध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे. अट्रॅक्टिव्ह फोर्सने त्याला होल्ड केलेलं आहे. त्या होल्डिंगमुळं त्याच्यामध्ये बॉन्डचं फॉर्मेशन झाले. तर आपण सिंपल लँग्वेजमध्ये असं म्हणू शकतो, द अट्रॅक्शन बिटवीन ॲटम, आयन अँड मॉलिक्यूल टू फॉर्म अ केमिकल कंपाऊंड इज कॉल्ड केमिकल बॉन्ड. तर केमिकल बॉन्ड म्हणजे काय? तर एका प्रकारचं अट्रॅक्शन आहे. कशामधलं अट्रॅक्शन आहे? ॲटम, आयन आणि मॉलिक्यूल. फॉर एक्झाम्पल ॲटममधलं अट्रॅक्शन, सोडियम आणि क्लोराईडमधलं अट्रॅक्शन, अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे. त्यामुळे आपल्याला त्यामध्ये केमिकल बॉन्डचं फॉर्मेशन झालेलं दिसते आणि एक कंपाऊंडचं फॉर्मेशन झालेलं दिसते. तर व्हॉट इज केमिकल बॉन्ड? द अट्रॅक्शन बिटवीन ॲटम, आयन अँड मॉलिक्यूल टू फॉर्म अ केमिकल कंपाऊंड. एका केमिकल कंपाऊंडचं फॉर्मेशन करण्यासाठी जे आयन, मॉलिक्यूल आणि ॲटममधलं अट्रॅक्शन असते त्यालाच आपण केमिकल बॉन्ड असे म्हणतो. इम्पॉर्टन्स ऑफ केमिकल बॉन्डिंग. केमिकल बॉन्डिंगचे इम्पॉर्टन्स काय काय आहे? एव्हरीथिंग इज फॉर्म बाय द केमिकल बॉन्ड. इन अवर युनिवर्स एव्हरीथिंग इज फॉर्म बाय केमिकल बॉन्ड. Thus, remember that it is a chemical bonding between atom that form everything in a universe. म्हणजेच फूड झालं, प्लांट झालं, ॲनिमल झालं, प्लास्टिक, आयन, जे काही गोष्टी आपण यूज करतो, ज्या काही आपल्या अवताभोवतालच्या गोष्टी आहे, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये केमिकल बॉन्डिंगचं फॉर्मेशन झालेलं आहे. आणि याच केमिकल बॉन्डिंगमुळे आपल्याला त्या वस्तू मिळतात. फ्रूट्स मिळतात, प्लांट्स मिळतात, ॲनिमल्स, एव्हरीथिंग. केमिकल बॉन्डिंग काय आहे? केमिकल बॉन्डिंग कशामध्ये असते हे तर आपण बघितलं. पण एक क्वेश्चन आहे की व्हाय ॲटम्स फॉर्म केमिकल बॉन्ड. कुठलेही ॲटम झाले ते केमिकल बॉन्डचं फॉर्मेशन का करतात? कशामुळे ते केमिकल बॉन्ड्स बनवतात? तर त्याचं रिझन आहे टू लोअर इट्स एनर्जी अँड टू गेट स्टॅबिलिटी. कुठलाही ॲटम स्वतःला स्टेबल करण्यासाठी एखाद्या दुसऱ्या ॲटमसोबत केमिकल बॉन्डचं फॉर्मेशन करतो. तर फॉर एक्झाम्पल सोडियमचा ॲटम आहे आणि क्लोरीनचा ॲटम आहे. त्या अगोदर आपण एक क्वेश्चन समजून घेऊया. हाऊ कॅन वी मेजर स्टॅबिलिटी ऑफ ॲन ॲटम. कोणत्याही ॲटमची स्टॅबिलिटी कशी मेजर करायची? कसं आपल्याला कळेल की हा ॲटम स्टेबल आहे की अनस्टेबल आहे? तर 2 प्रकारे आपण त्याची स्टॅबिलिटी मेजर करू शकतो. एक आहे डुप्लेट रूल आणि एक आहे ऑक्टेट रूल. डुप्लेट रूल म्हणजे काय? तर 2 इलेक्ट्रॉन इन लास्ट शेल. त्यांच्या लास्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन जर का प्रेझेंट असतील तर तो ॲटम स्टेबल आहे. फॉर एक्झाम्पल हायड्रोजन, हेलियम यांच्या लास्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन जर का प्रेझेंट असतील तर हायड्रोजन आणि हेलियम हे स्टेबल आहे असं आपण म्हणू शकतो. ऑक्टेट रूल काय सांगतो? 8 इलेक्ट्रॉन इन अ लास्ट शेल. लास्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन पाहिजे तेव्हा आपण त्या ॲटमला स्टेबल असं म्हणू शकतो. तर फॉर एक्झाम्पल सोडियमचा ॲटम आहे. तर सोडियमच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे आणि क्लोरीनचा ॲटम आहे. क्लोरीनच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे. सोडियमच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 1च इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे. तर तो स्टेबल नाही आहे. त्याला स्टेबल होण्यासाठी त्याच्याकडे आणखीन 7 इलेक्ट्रॉन पाहिजे. तेव्हा त्याच्याकडे 8 इलेक्ट्रॉन होतील आणि ऑक्टेट रूल कंप्लीट होईल. तर क्लोरीनकडे 7 इलेक्ट्रॉन आहे. त्याला 1च इलेक्ट्रॉन पाहिजे त्याचं ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी. तर सोडियम त्याचा लास्ट शेलमधला इलेक्ट्रॉन हा लॉस करेल आणि त्याच्याकडे कंप्लीट 8 इलेक्ट्रॉन होतील त्याच्या आउटर शेलमध्ये आणि तो स्वतःला स्टेबल करून घेईल. क्लोरीनकडे 7 इलेक्ट्रॉन आहे तर त्याला 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे तर तो
सोडियमने लॉस केलेला इलेक्ट्रॉन क्लोरीन हा गेन करेल आणि त्याच्या आउटर शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन होतील आणि तो सुद्धा स्टेबल होईल. अशा प्रकारे सोडियम ही स्टेबल झाला आणि क्लोरीनही स्टेबल झाला. सोडियमनं त्याचा 1 इलेक्ट्रॉन लॉस केला आणि क्लोरीननं त्याचा सोडियमने लॉस केलेला इलेक्ट्रॉनला गेन केला. अशा प्रकारे दोघंही स्टेबल झाले आणि दोघांमध्ये बॉन्डचं फॉर्मेशन झालं. त्याला आपण केमिकल बॉन्ड असं म्हणतो. तर एक बोनस पॉईंट आहे, टू लॉस अँड गेन इलेक्ट्रॉन इन अ सुटेबल कंडिशन शुड बी प्रोव्हाइडेड. तर खाली दिलेल्या एक्झाम्पलवरून आपल्याला कळालं व्हाय ॲटम फॉर्म केमिकल बॉन्ड. ॲटम हे केमिकल बॉन्ड का फॉर्म करतात, तर स्वतःला स्टेबल करण्यासाठी आणि एनर्जीही लो करण्यासाठी. The lower its energy and to get stability, atom form a chemical bond. आता आपण बघूया टाइप्स ऑफ केमिकल बॉन्डिंग. केमिकल बॉन्डिंगचे किती टाईप पडतात, तर केमिकल बॉन्डिंगचे 3 मेजर टाईप पडतात. तर फर्स्ट आहे आयोनिक बॉन्डिंग. आयोनिक बॉन्डिंग कशाला म्हणणार, द बॉन्डिंग प्रेझेंट इन बिटवीन मेटल अँड नॉन मेटल. मेटल आणि नॉन मेटलमध्ये जी बॉन्डिंग प्रेझेंट असते त्याला आपण आयोनिक बॉन्डिंग असं म्हणणार. फॉर एक्झाम्पल सॉल्ट. सेकंड आहे कोव्हॅलंट बॉन्डिंग. कोव्हॅलंट बॉन्डिंग म्हणजे बॉन्डिंग प्रेझेंट इन बिटवीन नॉन मेटल. नॉन मेटलमध्ये जी बॉन्डिंग असते त्याला आपण कोव्हॅलंट बॉन्डिंग असं म्हणणार. फॉर एक्झाम्पल वॉटर, H2O. थर्ड आहे मेटॅलिक बॉन्डिंग. मेटॅलिक बॉन्डिंग कशाला म्हणणार, तर बॉन्डिंग प्रेझेंट इन बिटवीन मेटल्स, फॉर एक्झाम्पल गोल्ड, आयर्न एक्सेट्रा. तर केमिकल बॉन्डिंगचे जे 3 प्रकार आहे, आयोनिक बॉन्डिंग, कोव्हॅलंट बॉन्डिंग आणि मेटॅलिक बॉन्डिंग, हे आपण सविस्तर एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघूया. आयोनिक बॉन्डिंग म्हणजे नेमकं काय, कोव्हॅलंट बॉन्डिंग म्हणजे काय, मेटॅलिक बॉन्डिंग म्हणजे काय, कशी तयार होते. तर तुम्हाला जर का केमिकल बॉन्डिंग म्हणजे काय आणि टाइप्स ऑफ केमिकल बॉन्डिंग कशी बनते, कशामध्ये केमिकल बॉन्डिंग असते, हे सर्व पॉईंट जर का कळाले असतील आणि व्हिडिओ जर का आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ ऑन केमिस्ट्री चॅम्पियन चॅनल. कीप वॉचिंग.